परिवाराच्या वतीनं आज सोलापूर शहरामध्ये होत असताना आपल्या सगळ्यांसोबत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि काही पुरस्कारांचं वितरण करून आपल्या सगळ्यांची रजा घेतली ते राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदय सामंत साहेब, खासदार सन्माननीय ज्योतिताई वाघमारे, खास करून स्टेजवर उपस्थित असलेले सोलापूर नगरीचे प्रथम नागरिक आणि महापौर सन्माननीय विनायकजी कोंडाल, पुण्यनगरीचे संचालक सन्माननीय प्रवीण सिंगटे प्रतीक शिंगोटे आज आपल्या सोबत उपस्थित असलेले सन्माननीय सोलापूरचे जिल्हा अधिकारी सन्माननीय कार्तिकेयनजी, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय उद्योजक यतीन शहा, शरद ठाकरे, या ठिकाणी उपस्थित असलेले अक्कलकोटमध्ये ज्यांनी अन्नछत्र अखंडपणे चालू ठेवले ते जन्मयराजे भोसले, आपल्या अहिल्यादेवी विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय महानवर सर, सन्माननीय रणजितजी शिंदे, शहाजी पवार, पुण्यनगरी समूहाचे सगळे आमचे सहकारी, खास करून ज्यांनी हा परिवार या सोलापूरमध्ये सांभाळलेला आहे आणि जे माझे मित्र आहेत, माझे हितचिंतक आहेत, मार्गदर्शक आहेत. हो, सोलापूरला समजून घेण्यामध्ये ज्या लोकांचं मोठं योगदान आहे माझ्यासोबत, त्यात सन्माननीय उदयजींचं पण तेवढंच योगदान आहे. मुख्य संपादक सन्माननीय उदयजी तानपाटक, मंगेशजी कांचन, सन्माननीय व्यंकटेश पटवारी, सोलापूर पटवारी साहेबांचं खास करून आपल्या सगळ्यांच्या सोबत राज्य लेवलला, काही लोक जिल्हा लेवलला ही सगळी मदत करत असतात, पण आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून खूप शिकता येतं. ते माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातला सामान्य मुलगा आज राज्यामध्ये काम करत असताना या सगळ्या अनुभवांची खूप मोठी शिदोरी सातत्यानं सोबत असते. असे आपण आपले सगळे सहकारी श्रीकांत साबळेजी, रघुवीर शिराळकरजी आणि खास करून ज्यांचा सन्मान आज या ठिकाणी होतोय, ज्यांच्या सन्मानासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात, ते सगळेच उद्योगरत्न ज्यांना पुरस्कार मिळाला ते पुरस्कार करते. आपल्या सगळ्यांचा आज या ठिकाणी सोहळा होत असताना पुण्यनगरीचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन. मला आठवतं की माझा सोलापूर शहरातला पहिला कार्यक्रम, बरोबर ना, सोलापूर शहरातला पहिला कार्यक्रम माझा पुण्यनगरीनेच घेतला होता. असाच पुरस्कार वितरण सोहळा होता. तेव्हा सोलापूर शहराची फार ओळख काय मला नव्हती, परंतु या सोहळ्याच्या माध्यमातून झालेली सुरुवात, शुभ सुरुवात, आता सोलापूर शहराचं, सोलापूर जिल्ह्याचं, इथल्या मातीचं, इथल्या लोकांचं एक वेगळं नातं निर्माण झालं आणि जे अतूट नातं आपल्या सगळ्यांची सेवा करताना निर्माण झालेलं आहे, याच्यामध्ये पुण्यनगरीचा खूप मोठा वाटा आहे, हे या निमित्तानं मी सांगेन. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असताना सोलापूर शहराची ओळख, सोलापूर शहराची संस्कृती, या सोलापूर शहरातनं शिकण्यासारखं प्रचंड असं शिकण्यासारखं सगळंच आहे. या शहराची संस्कृती तर शिकलीच पाहिजे.
या शहरामध्ये असणारे सगळे सामाजिक कल्चर आहे ते या ठिकाणी समजून घेताना मनापासून आनंद होतो। सोलापूरच्या संस्कृतीमध्ये सोलापूरच्या मिरवणुका याची चर्चा राज्यभर असते। मला वाटत नाही की या राज्यामध्ये सोलापूरसारख्या ज्या उपक्रमांनी ज्या मिरवणुका होतात, जयंतीच्या रूपाने होत असतील, आपापल्या सामाजिक महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने होत असतील, पण त्या मिरवणुका या राज्यामध्ये कुठेही होताना दिसत नाही। एवढ्या भव्य दिव्य अशा पद्धतीच्या मिरवणुका या शहरामध्ये होतात आणि हे शहर गुण्यागोविंदानं नांदताना आपण सगळेजण बघतोय। या शहरातनं मला खूप शिकता आलं। आज या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा होत असताना सोलापूर शहराची ओळख आहे कामगारांचं शहर, स्पिनिंग मिलचा मोठा व्यवसाय असणारं हे शहर, बिडी कामगारांचं शहर, वस्त्रोद्योगामध्ये काम करणारं खूप मोठं जाळं या शहरामध्ये असणारं हे शहर। पण अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बघितलं की हे सगळे व्यवसाय काळानुरूप जे बदल या व्यवसायात घडायला पाहिजे होते ते न घडल्यामुळं काही अडचणी या शहरामध्ये निर्माण झाल्या आणि या शहरातला कामगार, या शहरातला उद्योजक आपण सगळ्यांनी पाहिलं की कामगाराच्या हाताचं काम जाताना शहराची लोकसंख्या वाढताना आपण बघतो, पण शहराची लोकसंख्या कमी होताना सोलापूरसारखं शहर आपण बघितलं। पण आज मला मनापासूनचा आनंद आहे, सोलापूर शहराचा पालकमंत्री झाल्यापासून जो जो शब्द जो जो प्रश्न पुण्यनगरीनं मला विचारला तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न राज्याचा मंत्री म्हणून सोलापूरचा पालकमंत्री म्हणून देण्याचा प्रयत्न केला। सोलापूरची विमानसेवा असेल, सोलापूरचा IT पार्क असेल, सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचा विषय असेल, सोलापूर शहरातला B2 ज्या आमच्या इथल्या उद्योजकांचा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता। जवळजवळ 9,000 कुटुंबाला गेल्या 70-80 वर्षापासून स्वतःच्या जागेची मालकी, जो जागा घर माझा आहे का नाही ही शंका उपस्थित होत होती, तो B2चा प्रश्न सोडवण्यामध्ये आलेलं यश असेल। या सगळ्या गोष्टी आपण बघत असताना प्रचंड मोठं काम या सोलापूरच्या जिल्ह्यामध्ये काम करण्याचा योग आला, याचा आनंद आहे। विमानसेवा चालू झाली, आता थोडी पुन्हा थांबली, पण विमानसेवा थांबत असताना प्रत्येकजण आता कमर्शियल विचार करतो, त्याच पद्धतीचा कमर्शियल विचार कंपनीनं केला आणि या ठिकाणी सांगितलं की विजिबिलिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं ही विमानसेवा थांबवतोय, परंतु विजिबिलिटीचा कोणताही प्रॉब्लेम नाही। कंपनीला आणखीन नफ्याची उड्डाणं ज्या ज्या ठिकाणून घेता येतील तिथून उड्डाण घ्यायचा कंपनी प्रयत्न करते आणि महाराष्ट्र शासनानं त्यांना नोटीस काढलेलं आहे आणि लवकरच ती सेवा त्यांना चालू करायला लागेल। चालू जर नाही केली तर सोलापूरला नवीन विमानसेवा चालू करण्यासाठी नवीन कंपनी अपॉइंट करण्याचं काम केलं जाईल, पण सोलापूरची विमानसेवा बंद होऊ देणार नाही हा शब्द या निमित्तानं, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोलापूरवासियांना या ठिकाणी देतो। सोलापूरवासियांना अनेक दिवसापासूनचा प्रश्न पडलेला आहे, MIDC उद्योग आले पाहिजेत, MIDC वाढली पाहिजे, वस्त्रोद्योग वाढला पाहिजे, हे सगळं असताना आता बदलत्या परिस्थितीमध्ये सोलापूरचे आमचे युवक जे IT क्षेत्रामध्ये उच्च शिक्षित युवक करणारे, काम करणारे युवक, जे बेंगलोर असेल, पुणे असेल, ज्या विकसित शहराकडे चेन्नईपासून हैदराबादपर्यंत जी युवकांची पिढी विस्थापित होत होती, त्या युवकांच्या पिढीला पुन्हा सोलापूरमध्ये आणण्यासाठी कशाची आवश्यकता होती, तर सोलापूरमध्ये IT हब होण्याची गरज होती, IT पार्क होण्याची आवश्यकता होती। आणि म्हणून आज मला सांगायला आनंद होतो, उद्योगमंत्र्यांनी सांगितलं आणि आता कलेक्टर महोदय आहेत, परवा दिवशीच मला त्यांनी फोन केला आणि सांगितलं की पालकमंत्री महोदय, सोलापूरच्या IT पार्कचा जमिनीचा विषय संपलाय, जलसंपदा खात्यानं मोफत आमच्या IT पार्कची जमीन दिलेली आहे। आता शहरामध्ये IT पार्कच्या जमिनीचा विषय संपला आणि लवकरच राज्याचे मुख्यमंत्री की ज्यांचं स्वप्न आहे सोलापूरला IT पार्क झालं पाहिजे,
ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब IT पार्कच्या भूमिपूजनासाठी लवकरच सोलापूर शहरामध्ये येतील अशा पद्धतीचा शब्द या निमित्ताने मी आपल्या सोलापूरवासियांना देतो. शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, कर्जमाफी झालेली असेल, पण खास करून आता मी इथं आम्ही केलेलं काम सांगायला आलो नाही, पण सोलापूरच्या शहरात या ठिकाणी जेव्हा उभं राहतो बोलायला, तेव्हा आमच्या शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न होता. अल्निनोचं खूप मोठं संकट आमच्यावर होतं आणि त्या संकटातनं आता थोडासा पाऊस पडला आहे. 2 तासावर आलेली शेतकऱ्यांची लाईट आता 5 तासावर नेण्याचा निर्णय आपण घेतला आहे, हेही या निमित्ताने मी सांगेन. परंतु हे सगळं सांगत असताना या सोलापूर शहरातले आमचे जे उद्योजक आहेत, सोलापूरची भाकरी, सोलापूरची शेंगदाण्याची चटणी, हे सगळं एक्सपोर्ट होतं. पण सोलापूरची चादर आपण सगळ्यांनी बघितलं, सोलापूरचा टॉवेल आपण बघितला. हे सगळं एक्सपोर्ट होताना सोलापूर शहरातनं अनेक गोष्टी एक्सपोर्ट होतात आणि सोलापूर शहरामध्ये अनेक मोठे मोठे उद्योजक या ठिकाणी होताना आपण बघत असतो आणि त्या उद्योगरत्नांचा सन्मान या ठिकाणी आपण करण्याचा घाट घातला आहे. मी पुण्यनगरीला मनापासून पुण्यनगरीचं कौतुक करेन आणि हे करत असताना आपण उद्योगमंत्र्यांनाही बोलवलं. म्हणजे चांगला सेन्स बघा कसा आहे. जेव्हा उद्योगरत्नांचा सत्कार करायचा आहे तेव्हा उद्योगमंत्र्यांना बोलवलं आणि या ठिकाणी त्यांनाही बांधून घेतलं की IT पार्क इथं होणार आहे. मध्येच प्रश्न निर्माण झाला, उद्योगमंत्री आले म्हणजे जागा इकडे तिकडे जाणार आहे. बिलकुल चिंता करू नका, जागा जिथं आहे तिथंच आता फायनल झालेली आहे, कुठेही काय होणार नाही. त्यामुळे सोलापूर शहराचं वैभव इकडं तिकडं कुठेही आपण जाऊन देणार नाही. सोलापूर शहरातच IT पार्क होईल याच्या बाबतीत आपण निश्चिंत राहा. आपल्या सगळ्या उद्योजकांचं खूप मोठं योगदान भविष्यामध्ये सोलापूरच्या विकासासाठी आवश्यक आहे. आता पुरस्काराच्या रूपानं आज आपला सन्मान होतोय आणि हा सन्मान आपण घेत असताना खूप मोठी जबाबदारी आपल्यावर येते की आजपर्यंत आपण कष्टानं मेहनतीनं खूप मोठे झालात. आपण जगासमोर नव्या पिढीसमोर आदर्श ठेवलात की आम्ही कशा पद्धतीनं उद्योग व्यवसायामध्ये प्रगती केली आणि तुमच्या पावलावर पाऊल टाकून ही नवीन पिढी पुन्हा कामाला लागेल, आणखीन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. पण हे सगळं करत असताना आपल्यावर जबाबदारी येते की सोलापूर शहराचं जे गतवैभव आपल्याला प्राप्त करायचं आहे, ज्या सोलापूर शहराला एवढं मोठं वैभव होतं ते वैभव आपल्याला पुन्हा प्राप्त करायचं आहे आणि ते वैभव पुन्हा प्राप्त करताना आपल्या सगळ्या उद्योजकांचं खूप मोठं योगदान, खूप मोठा साथ आपल्या सगळ्यांची लागेल, ते आपण सगळेजण द्याल अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आज आपल्या सगळ्यांसोबत बोलत असताना पुण्यनगरी हे देशातलं म्हणा राज्यातलं आहेच आहे, पण अनेक राज्यामध्ये पुण्यनगरी उद्योग समूह काम करत असतो. खास करून पुण्यनगरी पेपर असेल. आता बदलत्या परिस्थितीमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करता आणि आपण लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून काम करत असताना या लोकशाही व्यवस्थेमध्ये सगळ्याच व्यवस्थेला आरसा दाखवण्याचं काम आपण सगळेच वृत्तपत्र करत असतात. त्यात पुण्यनगरीचं खूप चांगलं योगदान त्याच्यामध्ये आहे. हे सांगताना मला या ठिकाणी आनंद होतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्या पुण्यनगरी समूहाला मी मनापासून त्याचं कौतुक करतो, आपल्याला धन्यवाद देतो. आपली ही ताकद अशीच उद्योगरत्नांच्या पाठीशी उभी राहिली, त्यांचा सन्मान केला. शेवटी एक नक्की असतं बघ, आपण एखादं चांगलं काम केलं, आपण चांगलं काम करतोय तेव्हा प्रत्येकाची इच्छा असते. इव्हन अगदी आयुष्यभर मेहनत करून आपला बाप जेव्हा मुलाला चांगलं शिकवतो, चांगल्या ठिकाणी नोकरीला लावतो, चांगला उद्योजक करतो, तेव्हा पित्याची पण तेवढीच अपेक्षा असते की माझ्या बापानं माझ्यासाठी खूप मेहनत घेतली, हे माझ्या मुलानं म्हणावं अशी अपेक्षा त्या बापाची पण असते. एवढी सगळी मेहनत केल्यावर जेव्हा मुलगा डॉक्टर होतो तेव्हा त्या मुलाची पण अपेक्षा असते की माझ्या बापानं पाठीवर थाप मारावी की माझ्या मुलानं प्रचंड मेहनत केली आणि डॉक्टर झाला आहे. ही गिव्ह अँड टेक पॉलिसी असते, घ्या आणि द्या ही पॉलिसी असते. जेव्हा चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर आपण थाप मारतो तेव्हा त्यांना आणखीन काम करण्याचा उत्साह त्यातून मिळत असतो
आणि ते काम पुण्यनगरीच्या माध्यमातून होतं आहे, याचा मनापासूनच आनंद आहे. आपलं कौतुक, सगळ्या उद्योगरत्नांचं पुन्हा एकदा अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.